नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असताना यंदाही शिवजयंती साजरी करण्यात आली। बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी महिलांसाठी खास हळदीकुंकू सोहळा आयोजित केला असून सर्व माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांनी बोलताना केले आहे। प्रमाणे या वर्षी देखील प्रतिष्ठानच्या वतीने आणि ढेकू ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा केला जातो। या वर्षी देखील आम्ही आज 19 फेब्रुवारीला आदरणीय आमचे मित्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि नव्याने निवडून आलेले पंचायत समिती सदस्य आदरणीय भाई शिंदे यांच्या हस्ते आम्ही शिवप्रतिमेचं पूजन केलं। यावेळी विभागातील सर्व मान्यवर उपस्थित होते। शिवप्रभूंची प्रेरणा घेऊन गावातील सर्व तरुण दरवर्षी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवत असतात। या वर्षी देखील तो कार्यक्रम आम्ही आज 19 फेब्रुवारीला सगळीकडे शिवजयंतीचा उत्सव असतो, त्यामुळे येणाऱ्या अनेक मान्यवरांना वेळ देता येत नाही, म्हणून आम्ही तो कार्यक्रम यावेळी 25 फेब्रुवारीला ढेकू येथे घेतलेला आहे। आणि या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला भगिनी येत असतात। हळदी कुंकवाचा कार्यक्रम, ढेकू येथे होणारा कार्यक्रम आपल्या तालुक्यामध्ये अतिशय लोकप्रिय झालेला आहे। आणि या कार्यक्रमाला या मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे असतील, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर, या विभागातील सर्व पदाधिकारी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तरी मी आपल्या माध्यमातून या तालुक्यातील सर्वांना विनंती करतो की या शिवजयंतीच्या निमित्ताने जे होणारा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला आपण साऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी आपल्याला नम्र विनंती करतो। ढेकू गावातील शंकर मंदिराच्या पटांगणात शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत श्रीफळ नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य भाई शिंदे यांनी वाढविला। याप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रेश्मा पाटील, भाजपचे नेते संदीप पाटील, सासगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद खवळे, पांडुरंग गायकवाड, दिनेश कदम, सुनील सुखदरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठान आणि ढेकू गावातील तरुण सहकारी गेल्या 12 वर्षांपासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला महिला भगिनींचा आदर कशा पद्धतीने केला ते आपण इतिहासात वाचलं आहे। त्याचीच कुठेतरी मनामध्ये असलेली भावना, त्या दृष्टीने गावातील सहकारी महिला भगिनी दरवर्षी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करतात। शिवजयंती निमित्ताने सर्वत्र कार्यक्रम असतात, त्यामुळे हळदी कुंकू कार्यक्रम आणि खेळ पैठणीचा कार्यक्रम बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी महिलांसाठी आयोजित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर।